ask the most important question. विसरून जातात, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारणं विसरतात Where does this journey lead me? की हा प्रवास किंवा हा मार्ग मला कुठे घेऊन चाललाय हो, Or where does this journey end? किंवा हा प्रवास कुठे संपणार आहे हो. And so the Bible says तर बायबल म्हणतं there is a road that looks very good, एक आहे मार्ग जो दिसतो चांगला, and many people are walking on that road, आणि अनेक माणसं त्या मार्गावर चालतायत, but then it leads to a dead end. पण तो मार्ग शेवटी कुठेतरी डेड एंडला नेतोय, की पुढे रस्ताच नाहीये, अखेरच आहे असं नेतोय. And that's why we must stop and cross check. म्हणून आपण थांबलं पाहिजे, थोडस फेर तपासणी केली पाहिजे, Am I on the right track? की मी बरोबर रस्ता धरलाय का, Am I following the right guide? आणि मी योग्य मार्गदर्शकाच्या मागे चालतोय का. हुज माय गाईड. Amen? Amen. Am I walking with the right people? आणि योग्य लोक माझ्या समवेत आहेत का, योग्य लोकांसोबत मी चालतोय का, की माझ्या अवतीभोवतीचे सगळे बिघडलेले आहेत. Am I becoming the person God wants me to be? आणि देवाला मी जो व्यक्ती पाहिजे, देवाला मी जसा पाहिजे तसा मी होतोय का. And finally, आणि शेवटी do I even know where I'm going? मला माहिती तर नाहीये का मी कुठे चाललोय. These are the very important questions a person needs to ask. हे अतिशय महत्वाचे प्रश्न असतात जे एखाद्या माणसाने स्वतःला विचारायचे. And so we are going to speak on these lines. तर या ओळींवरच आपण बोलणार आहोत. So take the first point. पहिला मुद्दा घ्या. What road are you on? कुठल्या मार्गाला लागलायस तू. What road are you on? तू कुठल्या मार्गाला लागलेला आहेस. Every person in life is on a road. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती कुठल्या तरी मार्गावर प्रवास करतोय. Some roads look very bright, काही मार्ग दिसायला उज्ज्वल छान दिसतात, very exciting, very busy, काही मार्ग एक्साइटिंग दिसतात, व्यस्त दिसतात, but they may be leading to the dead end. पण ते मार्ग शेवटी कुठेतरी संपणार असतील, ते अखेरीला नेणार असतील. So the most important question, तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न it's not how fast are we going हा नाहीये की आपण तो प्रवास किती पटकन आणि किती स्पीडनी करतोय, or how smooth is the road, किंवा तो रस्ता आपला, तो मार्ग आपला किती गुळगुळीत आहे, किती सपाट आहे, किती मऊ आहे, but where does this road lead? पण हा मार्ग मला कुठे घेऊन चाललाय. Amen? आमेन. Just because somebody is going faster doesn't mean he's going to the right आणि destination. कोणीतरी पटपट पटपट तो प्रवास करत आहे म्हणून तो बरोबर त्या मुक्कामावरती चालला असं काही सांगत नाही ना. Amen? आमेन. You can't reach heaven by walking the wrong road. आणि स्वर्गात तुम्ही लोक चुकीचा रस्ता धरून, चुकीचा मार्ग धरून पोहोचू शकत नाही. Even with the right attitude. आणि तुमची वृत्ती जरी बरोबर असली तरी तुम्ही मार्ग चुकीचा धरलाय, त्यामुळे तुम्ही स्वर्गात पोहोचणार नाहीये. स्वभाव तुमचे किती छान असो, तुम्ही किती गोड बोला, छान बोला, मॅनर्स ठेवा, पण रस्ताच तू चुकीचा धरलाय तो तुला नरकात नेणार आहे. Are you getting me, people? कळतंय का. So you might be walking confidently, तसं तुम्ही कदाचित अगदी विश्वासाने चालत असाल, but confidence doesn't mean you're on the right road. पण तो विश्वास हे सिद्ध करत नाही ना की तू धरलेला रस्ता बरोबर आहे. It doesn't prove that you are in the right direction. त्या विश्वासातनं हे सिद्ध होत नाही ना की तू धरलेली दिशा बरोबर दिशा आहे. Like those two thieves on the cross, जसं वधस्तंभावर लटकलेले दोन चोर, Jesus was crucified between these two आणि या criminals. दोन चोरांच्या, या दोन गुन्हेगारांच्या मध्ये लटकवलेलं होतं येशूंना. Both were dying. दोघे मरत होते, Both had walked a road of crime, दोघेही चोर मरत होते, दोन्ही चोरांनी गुन्हेगारीचा रस्ता धरलेला होता. but something powerful happened. पण काहीतरी सामर्थ्यवान घडलं. One thief mocked Jesus. एका चोराने येशूंची मस्करी केली The other suddenly realized, आणि दुसऱ्या चोराला अचानक उमगलं, I am on the wrong road. डोक्यात प्रकाश पडल्यासारखं की बापरे मी चुकीचा रस्ता धरलाय, I am on the wrong road. मी चुकीचा रस्ता धरलाय. हे एका चोराला अचानक उमगलं, I deserve this punishment. आणि मी तर या शिक्षेच्या लायकीचाच आहे कारण मी रस्ता चुकीचा धरलाय. And so he said, तर तो म्हणाला I might as well cut friendship, आता मी माझी मैत्री सोडून देतो, but पण at least before dying, कमीत कमी मरण्या अगोदर तरी let me know मला कळू दे that I am on the right road. की मी योग्य रस्ता धरलाय का नाही धरलाय का काय आहे. See? It's very important. हे अतिशय महत्वाचं असतं बेटा. तुम्ही आणि- आयुष्याचा प्रवास करताय पण कुठे चाललाय, काय रस्ता धरलाय, And every day we need to check out. आणि रोज आपण हे तपासायला पाहिजे Are we रोज, missing the road? की आपण कुठे रस्ता चुकत तर नाहीये ना, Amen. आपला मार्ग चुकला तर नाही ना, सही रस्ते पे जा रहे हैं ना. And so suddenly मग अचानक this thief realized, या चोराला कळलं, and he looked to Jesus and said, उमगलं, त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने येशूंकडे पाहिलं आणि तो येशूंना म्हणाला, Master, गुरुदेव remember me when you enter into your kingdom. तुम्ही तुमच्या राज्यात प्रवेश कराल तेव्हा माझी आठवण ठेवा. He was almost
on the wrong road of destination. आणि तो जवळजवळ चुकीच्या रस्त्याला लागून चुकीच्या मुक्कामावरतीच पोहोचणार होता. Jesus told him, तर येशू त्याला म्हणाले, today आज you will be with me in paradise. तू माझ्या सोबत सुखलोकात असशील. Amen. आमेन. So one man stayed on the road to destruction, तर एक त्यातला जो होता तो नाशाच्या रस्त्यावरच राहिला. but one thief, he took a U-turn. पण एका चोराने तिथपर्यंत जाऊन यू टर्न घेतला Praise God, the right time. योग्य वेळेला, And then he reached paradise. आणि मग सुखलोकात पोहोचला. Our destination is paradise. तसा आपला मुक्काम शेवटी सुखलोकात पोहोचला पाहिजे. And once you are sure of your destination, the journey you don't need to worry आणि much. एकदा तुम्हाला तुमच्या मुक्कामाची खात्री झाली ना की मी त्या सुखलोकात त्या स्वर्गातच पोहोचणार आहे, तर मग त्या मार्गात त्या प्रवासात जे काही होतं त्याचं एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण आपला मार्ग बरोबर आहे. The journey, God will help. Destination, you have to make a choice. त्या प्रवासात देव तुला मदत करेल, पण पहिलं मुक्काम कुठला घ्यायचा आहे, वरचा का खालचा, ते तू ठरवायचंय. The choice is yours. ती निवड तुझी आहे बाबा. God cannot make a choice of the आणि destination. देव नाही ठरवू शकत तुझ्यासाठी की तू कुठला